श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 32वा घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ. गोरक्ष व मच्छिंद्र दोघे गिरनार पर्वतावर गेले. श्री दत्तात्रयाच्या आज्ञेने ते दोघे यात्रेला निघाले आणि काशी यात्रेला गेले. काशी नगरात पुण्यशील, धार्मिक व लोकप्रिय राजा त्रिविक्रम मरण पावला होता. अत्यंत न्यायी म्हणून त्या राजाची कीर्ती होती. त्याच्या मृत्यूने त्याची प्रजा हवादलित झाली होती. मच्छिंद्राला गोरक्ष म्हणाला, गुरुवर्य, हा राजा आपण पुन्हा जिवंत करूया. मच्छिंद्र म्हणाला, नाही रे. गोरक्ष राजा ब्रह्मचैतन्य रूप झाला. आता तो कसला परत येतो? ते दोघे दूर गंगाकिनारी एक शिवमंदिर होते, तेथे गेले. जवळच स्मशान होते, तेथे ते थोडी विश्रांती घेतात. तोच त्यांचा त्रिविक्रम राजाची शवयात्रा येताना दिसली. राजाच्या देहाला दाह संस्कार करावयाचा होता. ते प्रेत पाहून गोरक्षाने राजाला पुन्हा जिवंत करण्याचा आग्रह धरला. तेवढ्यात मच्छिंद्राला एक विलक्षण युक्ती सुचली. मच्छिंद्र म्हणाला, गोरक्षा, मी राजाच्या देहात प्रवेश करतो. 12 वर्षे मी त्या राजाच्या देहामध्ये वावरेन. मग त्या देहाला सोडून पुन्हा या देहात येईन. तोपर्यंत माझा हा देह गुप्त जागी सांभाळून ठेव. गोरक्ष चकित झाला, आनंदित झाला. मच्छिंद्राने योगबळाने आपला देह निचेष्ट केला व तो स्मशानात राजाच्या शरीरात शिरला. प्रेत हलले. अहो, राजेसाहेब जिवंत झाले. देवाची कृपा, सर्वजण म्हणू लागले. राजाच्या शरीरात चेतना येताच सर्वच रंग पलटला. प्रजाजन राजाला काशीत परत घेऊन गेले. इकडे मच्छिंद्राच्या देहाचे रक्षण कसे करावे या विचारात गोरक्ष बसून राहिला होता. तेवढ्यात पुजारीन त्या देवालयात आली. तिने गोरक्षाला पाहिले. गोरक्षनाथाने पुजारींला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. तिच्या मदतीने मंदिराच्या मागील बाजूत भुयारात मच्छिंद्राचा देह नेऊन ठेवला. भुयाराच्या तोंडावर दगडाचा दरवाजा असा बेसुमार बसवला की बाहेरून कोणाला काहीच पत्ता लागणार नव्हता. पुजारीन म्हणाली, हा देह 12 वर्ष टिकेल? गोरक्ष म्हणाला, हो, चिरंजीवी मच्छिंद्रनाथांचा तो देह आहे. मृत्यू माणसाचा नव्हे. पण तू ही गोष्ट कोणालाही सांगू नको, असे गोरक्षाने त्या पुजारींला सांगितले. तिकडे राजवाड्यात मच्छिंद्र राजाच्या शरीरात वावरू लागल्यावर काय झाले, कोणालाही संशय येणार नाही इतके ज्ञान व खाणाखुणा मच्छिंद्राला अंतर्ज्ञानाने कळत होत्या. राजा पुन्हा जिवंत झाला आहे सर्वांना वाटले. रेवती राणीला सुद्धा काहीच शंका आली नाही. त्रिविक्रम राजा जसा शिवदर्शनासाठी यायचा तसाच राजाच्या देहात वावरणारा मच्छिंद्रही शिवालयात आला. त्याने गोरक्षाची चौकशी केली. एकांत पाहून मच्छिंद्राने गोरक्षाला गुप्त भाषेत विचारले, देह कोठे आहे? गोरक्ष म्हणाला, भुयारात. मच्छिंद्र लगबगीने बाहेर गेला. सेवकांना त्याने आपला एकांत भंग करू नये, गोरक्षनाथाबरोबर योगचर्चा करायची आहे असे त्यांनी सांगितले. देवळापासून दूर जायला सांगितले. मग दोघे भुयारात शिरले. देह जसाच्या तसा होता. ते पाहून मच्छिंद्रनाथ समाधान झाला. मग तो निघून गेला. नंतर 3 महिन्यांनी मच्छिंद्राची अनुज्ञा घेऊन गोरक्ष तीर्थयात्रेला निघून गेला. पुढे आणखीन काही महिने गेले. रेवतीला संतान नव्हते. मच्छिंद्रापासून तिला दिवस गेले. 9 मास पूर्ण झाले. तिला मुलगा झाला. बारसे झाले. मुलाचे नाव धर्मनाथ ठेवले. मुलगा 5 वर्षाचा झाला. राजा राणी शिवालयात मुलाला घेऊन गेली. शंकराच्या समोर राणी उभी राहिली. राजा बाहेर दूर उभा होता. पुजारीण राणीजवळ होती. राणी शंकराची प्रार्थना करू लागली, हे शंकरा, माझी आता एकच इच्छा उरली आहे. माझे पती जिवंत असताना मला मरण येवो, सुवासिनी म्हणूनच मी मरावे. तिची प्रार्थना ऐकून पुजारीण एकदम हसली. तेव्हा राणीला आश्चर्य वाटले. तिने पुजारिणीला त्या हसण्याचे कारण विचारले. तेवढ्यात राजा राणीला सांगून शिवालयातून मुलाला घेऊन निघून गेला. मी मागून येते असे राणीने सांगितले. मग पुजारींनी तिला अभय मागून खरा प्रकार सांगितला. मच्छिंद्राचा देह पण दाखविला. ती म्हणाली, तुम्ही आधीच विधवा आहात. असे पाहून मी हसले. राणीला अत्यंत वाईट वाटले. एकीकडे तिला मच्छिंद्राचा भयंकर राग आला. एकीकडे पतिव्रत भंगाचे अत्यंत दुःख झाले. एकीकडे सर्व गोष्टीचे खूप नवल वाटले. एकीकडे पुत्रवात्सल्याने मन कासावीस झाले. तिला त्या धक्क्याने मूर्छाच आली. पण लवकर मनावर ताबा ठेवून व पुजारींला न रागवता विश्वासात घेऊन ती उदासपणे परत गेली.
आणखीन 7 वर्षांनी राजाचा देह सोडून मच्छिंद्र परत त्या शरीरात शिरेल. त्यावेळी मी पुन्हा विधवा आणि विधवाच राहील हे तिच्या लक्षात आले. यावर मी उपाय काय करू हे ती त्या पुजारींना विचारू लागली. गुप्तपणे भुयारातला मच्छिंद्राचा देह नष्ट करून टाकला तर मच्छिंद्राला राजाचा देह सोडून आधारच मिळणार नाही. असेच काहीतरी करावे लागेल असा विचार राणी करू लागली. असा साहसी विचार करून राणीने आपल्या विश्वासातल्या सेवकांना घेऊन रात्री शिवालयात जाऊन मच्छिंद्राचा देह भुयारातून बाहेर काढला. आपल्या सेवकांना तिने आज्ञा केली, या दुष्ट गोसावड्याच्या शरीराचे तिळाएवढे बारीक बारीक तुकडे करा आणि दूर अरण्यात फेकून द्या. तिने स्वतः ते काम पूर्ण होईपर्यंत हजर राहून पुजारिणीला कोठेही काही न बोलण्याची शपथ घातली आणि नंतर ती राजवाड्यात निघून गेली. पण हे सर्व पार्वती पाहत होती. तिने शंकराची समाधीभंग करून राणीचे ते कृत्य सांगितले. तुमचा प्रिय शिष्य मच्छिंद्र पहा, त्याचे शरीराचे तिळाएवढे तुकडे केले आणि तुम्ही समाधी लावून बसलात. ती म्हणाली. शंकरांना हे जेव्हा कळले तेव्हा त्यांना फार वाईट वाटले. ते म्हणाले, पार्वती, त्यांनी मच्छिंद्राच्या देहाचे सर्व तुकडे एकत्र केले. हे तुकडे वीरभद्राच्या स्वाधीन करा. पार्वतीने आज्ञा केली. चामुंडेच्या अधिकाराखाली सर्व यक्षिणी ते तुकडे घेऊन कैलासावर गेल्या. वीरभद्र हे मच्छिंद्राच्या देहाचे कणकण आहेत. त्रिविक्रम राजाची पत्नी रेवती हिने हे कृत्य केले आहे. वीरभद्र म्हणाला, काशीनरेश त्रिविक्रम होय, मला शंकरांनी सांगितले. चामुंडा म्हणाली, याच मच्छिंद्राने आम्हाला नम्र करून आमची फजिती केली होती. अष्टभैरव व मारुती यांचा पराभव केला होता. हा आमचा शत्रूच आहे आणि तुमचाही शत्रू आहे. त्याचा शिष्य गोरक्षनाथ गुरुला सोडून नेण्यासाठी येण्याचा संभव आहे. सावध रहा. ते ऐकून वीरभद्राने 84,72,00,000 शिवगण पहाऱ्यावर ठेवले. इकडे त्रिविक्रम राजाच्या शरीरातील मच्छिंद्र नित्य शिवालयात येत असे, पण भुयाराच्या तोंडावरील दार यथास्थित पाहून त्याला खरा प्रकार काहीच कळला नाही. आपणास 7 वर्षांनी या देहाचा त्याग करायचा आहे असा मात्र मच्छिंद्राने सतत मनात बाळगला होता. पुढे तीही 7 वर्ष भरत आली. एकूण 12 वर्ष होत आली. मात्र गोरक्ष तीर्थयात्रेला गेला होता. अशा प्रकारे श्री नवनाथ कथा भक्तिसार अध्याय 32 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ.